आपण चेन्नई सेंट्रल समोर आहोत, जो अनेक तमिळ चित्रपटांमध्ये एक प्रतिष्ठित एस्टॅब्लिशिंग शॉट आहे। तमिळ सिनेमाने अनेक आकर्षक थ्रिलर चित्रपट तयार केले आहेत, पण 4 मे रोजी सर्व आकर्षक राजकीय थ्रिलर्सचा बाप पाहायला मिळण्याची शक्यता आहे। याचं कारण असं आहे की तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या 2026च्या आवृत्तीबद्दल एक गोष्ट सांगायची झाल्यास ती म्हणजे ही निवडणूक सर्वात अनपेक्षित आहे। काय होणार आहे हे खरं तर कोणालाच माहित नाही। ही आतापर्यंतची सर्वात खुली निवडणूक आहे आणि म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता धाकधुकीत आहे। याचं कारण असं आहे की मतांच्या विभाजनाचं निवडणूक गणित जर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने झुकत असेल तर दुसरीकडे गती दुसऱ्या राजकीय पक्षासोबत आहे आणि आघाड्यांचं निवडणूक रसायन तिसऱ्याच आघाडीच्या बाजूने झुकत असल्याचं दिसतंय। म्हणूनच ही एक अत्यंत रंजक निवडणूक ठरणार आहे, ज्यात 4 मे रोजी निकाल मोजले जातील तेव्हा अनेक अनपेक्षित वळणं अपेक्षित आहेत। चला पाहूया की वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी काय फायदेशीर ठरत आहे आणि काय नाही। चला तर मग या क्षेत्रातील सर्वात तरुण राजकीय खेळाडूकडे वळूया। अभिनेता राजकारणी विजय, जो कदाचित इतिहासात एक असा माणूस म्हणून ओळखला जाईल ज्याने प्रत्यक्ष जमिनीवर सर्वात कमी प्रचार केला आणि तरीही सर्वाधिक प्रभाव निर्माण केला। किमान त्याला जमिनीवर मिळणाऱ्या प्रतिसादावरून तरी असेच दिसते। भाऊ हे आपल्यासाठी करत आहेत। ज्या दिवशी भाऊ आले तेव्हा सगळ्यांनी मुलाखत दिली। त्यावेळी मला भावाला विभूती लावण्याची इच्छा होती। माझ्या वडिलांनी भावाला मंचावर आणले आणि मला लाज वाटायला लावली। तोच माझ्यासाठी एक मोठा धक्का होता। विजयने तमिळगा वेत्री कळगमसाठी पेरियार पासून आंबेडकरांपर्यंत, कामराजपर्यंत, वेलू नाचियार, अंजुली अम्मलपर्यंत ज्या प्रतीकांना आवाहन केले आहे त्याकडे द्रविडियन व्यासपीठांच्या पलीकडे जाऊन वैचारिकदृष्ट्या संश्लेषण करण्याचा आणि आवाहन व्यापक करण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिले जाते, जरी काही टीकाकारांनी याला वैचारिक गोंधळ म्हटले असले तरी। तर मग 2026 मध्ये विजयला इतके जबरदस्त काय बनवते? विजय निवडणुकीच्या दृष्टीने अपरिक्षित आहे आणि तरीही त्याच्या चित्रपटसृष्टीतील स्टारडममुळे तो ईव्हीएम वर अतिभव्य स्वरूपात उभा आहे। हे यामुळे देखील आहे कारण बुना आणि प्रियासारखे तरुण आणि तरुणी या स्टारसाठी त्यांचे प्रेम आणि समर्पण जाहीर करत आहेत। त्यांचा कदाचित एरवी राजकीय कल नसेल, पण आता ते म्हणतात की ते विजयच्या TVKला मतदान करणार आहेत आणि यामुळे ही गोष्ट खूप खूप खास बनत आहे, कारण ह्या वेळेस ते जात आणि धर्माच्या बाबतीतही तटस्थ आहेत। तमिळनाडू सारख्या राज्यात ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जिथे निवडणुकीत जात नेहमीच एक खूप महत्त्वाचा घटक राहिली आहे। TVKचे निवडणूक चिन्ह शिट्टी हे खूप जवळचे वाटणारे आहे आणि या अगदी नवीन पक्षासाठी एक संजीवनी ठरले आहे। योगायोगाने विसल पोडू ही गेल्या 18 वर्षांपासून अत्यंत लोकप्रिय असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची टॅगलाईन राहिली आहे। मी नाईट शिफ्टमध्ये काम करते आणि शिवाय मला राजकारणात अजिबात रस नाही, पण मी विजयची खूप मोठी फॅन आहे। मी फक्त विजयची फॅन आहे म्हणून हे म्हणत नाहीये। प्रत्येकाला यावेळी एका बदलाची गरज आहे। जर ते आले तर हे छान आणि उत्तम होईल। तर TVK आणि विजयनं एक खूपच प्रखर DMK विरोधी भूमिका घेतली आहे। याचा अर्थ असा आहे की सत्ताविरोधी मतं विभागली जाणार आहेत आणि त्यामुळे नकळतपणे DMKला फायदा होऊ शकतो। TVKला एक व्यक्ती पक्ष म्हणून पाहिलं जातं, जो या एकाच व्यक्तीच्या करिश्मा आणि स्टार पॉवरवर अवलंबून आहे। उमेदवार बहुतेक अज्ञात आहेत आणि इतर राजकीय पक्षांना आशा आहे की TVKचं बूथस्तरीय व्यवस्थापन कमकुवत असेल। ही गोष्ट हे सर्व कार्यकर्ते नाकारत आहेत। प्रत्येक बूथ, प्रत्येक भागात आमचे बूथस्तरीय एजंट आहेत, आमचे आहेत। त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे। हो, प्रशिक्षण जवळपास 10 दिवस त्यांचं प्रशिक्षण असेल आमच्या वरिष्ठ व्यक्तींकडून दिलेलं आमच्या ठिकाणी। ठीक आहे, आमच्याकडे प्रत्येक भागात आमचे बूथस्तरीय एजंट आहेत, आमचे आहेत। TVK आणि विजय यांच्यावर अशी टीका होत आहे की त्यांचे प्रचार व्यावसायिक किंवा सुसंघटित नव्हते आणि त्यामुळे खूप जास्त कार्यक्रम रद्द झाले। पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हे त्या दबावामुळे आहे जो पक्षावर टाकण्यात आला आहे। दुसरी टीका अशी आहे की त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही, त्यामुळे बहुतेक विषयांवर त्यांची मतं अजूनही ज्ञात नाहीत। TVKला पाहिलं जातंय तितकं ऐकलं जात नाहीये, कारण विजय त्यांच्या कोणत्याही प्रचार दौऱ्यात खरं तर बोलत नाही।
तर दुसरीकडे AIADMK युतीमध्ये EPS, अंबुमणी रामदास, TTV दिनकरन तसेच अण्णामलाई हे 4 चांगले वक्ते आहेत. ते वेगवेगळ्या जातीय गटांना, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांना, वेगवेगळ्या मतदारसंघांना आवाहन करत आहेत, ज्यामुळे ते एक अधिक व्यापक प्रचारात्मक आवाहन बनत आहे. तर या NDA युतीची एक कमकुवत बाजू ही आहे की त्यांचेच नातेवाईक आणि माजी सहकारी त्यांच्या विरोधात काम करत आहेत. उदाहरणार्थ, ज्येष्ठ रामदास यांनी त्यांचे पुत्र रामदास यांच्या पक्षाला हरवण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत, तर शशिकला यांनी एडप्पाडी पलानीस्वामी आणि DTV दिनकरन यांच्या पक्षाला हरवण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. AIADMKच्या नेतृत्वाखालील NDA युतीच्या बाजूने जे काम करतं ते म्हणजे निवडणुकीचं अंकगणित आणि वरवर दिसणारी केमिस्ट्री. कारण प्रचारात AIADMK, भाजप, PMK, AMMK आणि TMC एकत्र आल्याने ते एक एकजूट चेहरा सादर करत आहेत. आणि या सर्व वेगवेगळ्या पक्षांमध्ये मतांचं हस्तांतरण झाल्यास तो NDAचा फायदा असेल. मात्र EPSच्या विरोधात जाणारी गोष्ट म्हणजे हा प्रचार की EPS दिल्लीच्या नेतृत्वाचे गुलाम बनल्याच्या रूपात तामिळनाडू दिल्लीचा गुलाम बनत आहे. EPS साठी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. कारण ते मुख्यमंत्री राहिले असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली AIADMKनं एकही निवडणूक जिंकलेली नाही. मग त्या 2029च्या लोकसभा निवडणुका असोत, 2024च्या लोकसभा निवडणुका असोत, 2021च्या विधानसभा निवडणुका असोत किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत. या विशिष्ट निवडणुकीत DMK साठी सर्वात मोठा फायदा हा आहे की ADMK आणि TVK यांच्यात सत्ताविरोधी मतांची विभागणी झाली आहे आणि त्यांना आशा आहे की हे DMKला विजयाच्या दिशेने ढकलू शकेल. ADMKने टॅस्मॅक, दारूची उपलब्धता, ड्रग्ज आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल मांडलेले कथानक ते लोकांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहे. आणि ही अशी गोष्ट आहे जी निश्चितपणे DMKला चिंतित करत आहे. पण ते त्यांच्या कल्याणकारी योजनांबद्दल बोलत आहेत. आणि लक्षात ठेवा, स्टॅलिन यांनी 26 पक्षांची आघाडी एकत्र आणली आहे आणि प्रत्येक मतदारसंघात 1000, 2000, 3000 मतांचा फरक देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरू नये हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. MK स्टॅलिन यांच्या धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीचा प्रचार सर्वात जास्त दिसणारा होता, ज्यात मुख्यमंत्री स्वतः समोरून नेतृत्व करत होते. उपमुख्यमंत्री उदयानिधी, कनिमोजी आणि तमिळाची थंगा पांडियन यांच्यासारख्या खासदार, कमल हासन इतकेच काय तर DMDKच्या प्रेमलता यांचाही समावेश होता. जरी महिला सुरक्षा आणि तिरुपरंकुंद्रमवरील त्यांच्या वक्तव्यांनी आघाडीला लाजिरवाण्या स्थितीत टाकले असले तरी. 2022च्या विपरीत जेव्हा MK स्टॅलिन आणि राहुल गांधी यांच्यात बरेच सख्य दिसत होते, ते 2026 मध्ये स्पष्टपणे अनुपस्थित आहे. अनेक जण आम्हाला सांगत आहेत की राहुल गांधी विजयच्या TVK सोबत युती आणि आघाडी करण्यास उत्सुक होते, तर पक्षातील अनेक वरिष्ठांचे मत प्रभावी ठरले आणि त्यामुळेच त्यांना DMK सोबतची युती सुरू ठेवण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचा परिणाम युतीच्या केमिस्ट्रीवर झाला आहे. DMK आपल्या कल्याणकारी योजनांवर अवलंबून आहे, जसे की मोफत बस योजना, मगलीर उरिमाई थोगई तसेच मुलांसाठीची नाश्ता योजना. या निवडणुकांच्या आधी त्यांनी 8000 रुपयांच्या कुपनची घोषणाही केली आहे. पण ते आपल्या चेन्नईच्या बालेकिल्ल्यात अजूनही चिंताग्रस्त आहे का? असे दिसते, कारण त्यांनी प्रकाश राज आणि सत्यराज यांच्यासारख्या अभिनेत्यांना विजयवर हल्ला करण्यासाठी तैनात केले आहे आणि मतदानाच्या काही दिवस आधी चेन्नई विशिष्ट जाहीरनामा देखील जाहीर केला. या लढतीत एक चौथा राजकीय खेळाडू देखील आहे. तो आहे सीमान यांचा नाम तमिलर कच्ची किंवा NTK. 2024च्या निवडणुकीत त्यांना 8% मतांचा वाटा मिळाला आणि म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विजय त्यांच्या मतांच्या वाट्यातील एक मोठा हिस्सा सुद्धा घेतील अशी अपेक्षा आहे. अगदी त्याचप्रमाणे जशी त्यांच्याकडून DMK, ADMK आणि इतर पक्षांची मतं घेण्याची अपेक्षा आहे. आणि कदाचित हीच 2026च्या तामिळनाडू निवडणुकांची सर्वात मोठी गोष्ट आहे. विजय कोणाला जास्त नुकसान पोहोचवणार आहेत आणि ते कोणाला फायदा पोहोचवणार आहेत? चेन्नईमधून कॅमेरा पर्सन पॉलराज यांच्यासोबत डिकोडरसाठी उमा सुधी.